कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नगरसेवक मुलाचा कॅसिनोत गेम खेळतानाचा व्हिडिओ दाखवत क्षीरसागर कुटुंबावर जोरदार हल्ला चढवला। सामाजिक भान विसरून लोकप्रतिनिधी जुगार खेळत असतील तर जनतेने यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा सवाल करत नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी इंगवले यांनी केली आहे। व्हिडिओचं गांभीर्य लक्षात घेता जे लोकप्रतिनिधी असतात ज्यांना जनतेने निवडून दिलं असतं त्यांनी जुगार खेळणं कॅसिनो मध्ये जाणं हे योग्य आहे का? कोल्हापूर शहरामध्ये जुगार, मटका, गांजा आणि कॅसिनो हे फार प्रमाणात वाढल्यामुळं आपल्या जिल्ह्यातील नवीन तरुण पिढी बाद होत आहे। नवीन पिढी बाद करायला एक क्षीरसागरांचे सुपुत्र कारणीभूत आहेत का? लोकप्रतिनिधींचा चिरंजीव जे स्वतः नगरसेवक आहेत ते अशा पद्धतीने चूक करतात आणि राजेश क्षीरसागर त्याला खत पाणी घालतात। राजेश क्षीरसागरांनी नैतिकता तपासून त्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी आज मागणी आहे। ते जर देत नसतील तरी त्यांचं स्वागत, पण जनतेने अशा या क्षीरसागर पिता पुत्रांपासून आपली मुलं सुरक्षित ठेवावी। तर आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे शहरात पुन्हा राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। साधारण 2022 साली जो राज्यभरात जो उठाव झाला आणि त्यानंतरच जर रवी इंगवले साहेबांचं तुम्ही जर सगळं क्षीरसागर कुटुंबियांवर केलेले त्यांचे जर आरोप बघितले तर मग त्यामध्ये खास करून 2022 ते 2024 झालेले सगळे प्रसंग असतील किंवा मग 2024 सालची विधानसभेची निवडणूक असेल, विधानसभेच्या दरम्यान देखील मोठ्या प्रमाणात क्षीरसागर साहेबांवर त्यांनी आरोप करण्याचा प्रयत्न केला। मग अशाच पद्धतीची उत्सुकता लोकांची गोळा करून ते पेनड्राईव्हच्या माध्यमातून काहीतरी त्यांनी त्यावेळेला आमच्यावर आरोप करण्याचे प्रयत्न केले। मग झालेली महानगरपालिकेची निवडणुकीत देखील अशाच पद्धतीचे काही पत्रकं वाटले, काही ऑडिओ क्लिपिंग्स आमच्या मतदारसंघात त्यांनी सर्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले। म्हणजे सातत्यानं क्षीरसागर साहेब किंवा क्षीरसागर साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याच्या दृष्टीनं हे सर्व आरोप आमच्यावर वेळोवेळी केले जातात। खरं म्हणजे काही कायदेतज्ञांशी मी देखील बोलत आहे। आज दिवसभरात आत्ताच नुकतीच पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे की त्यांचा सल्ला घेऊन मग भविष्यकाळात कशा पद्धतीनं ह्या गोष्टीला सामोरं जायचं ते आम्ही त्याची दिशा ठरवित। बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।